नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अगदी एकही रुपया खर्च न करता घरच्या घरी आपण फाटलेला किंवा कट झालेला जर आपलं ड्रेस किंवा ब्लाऊज असू शकतो तर तो कशा पद्धतीनं व्यवस्थित रफू करायचा. म्हणजे अगदी बाहेर आता आपण जर रफू करायला गेलो तर एवढं जरी कापड कट झालं तरी जवळजवळ आपल्याकडनं 150 तिथं 100 रुपये रफूचे घेतात. तर आपण एकही रुपया खर्च न करता घरच्या घरी आपल्या साध्या शिलाई मशीनवरती कशा पद्धतीनं रफू करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघू शकता, ही माझी कुर्ती आहे. तर ही अशी खालच्या साईडला कट झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता ही. तर आता ही कशा पद्धतीनं दुरुस्त करायची तुम्हाला दिसत असेल. हे असं इथून असं कट झालेलं आहे. तर तुम्ही त्याला असं सेम कापड नसेल तर तुम्ही मॅचिंगचं आणू शकता किंवा मॅचिंगचं आपल्याकडं असतंच कापड एखादं का होईना, तर ते लावू शकता. तर मी काय केलेलं, माझी बाही जरा लाँग होती तर ती कट करून मी त्यात थोडं कापड कट करून घेतलेलं आहे आणि ते इथं आता मी लावणार आहे. जर तुमच्याकडं सेम त्यातलं कापड नसेल तर तुम्ही सेम मिळतं जुळतं थोडंसं जरी कापड असलं तरी ते मॅच होऊ शकतं. तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण असं कापड अगोदर ठेवून घ्यायचं आहे. जिथून तुमचं कट झालेलं आहे ना, म्हणजे ही सरळ बाजू आहे, तर त्याच्यावरती आपल्याला आता काय करायचं आहे, हे खाली कापड जे आम्ही कट केलेलं आहे ना बाईचं, ते मी आता इथं लावणार आहे. बघू शकता तुम्ही, व्यवस्थित चेक करून घ्या. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण असं जोडून व्यवस्थित आता त्याच्यावरून अगदी सरळ एक टीप घ्यायची आपल्याला आणि आपल्याला सेम मॅचिंगचा दोरा लावायचा आहे. एकदम मॅचिंग परफेक्ट पाहिजे तर आपलं व्यवस्थित दिसू शकतं. तर अगोदर आता आपण सरळ टीप मारून घेऊया. जवळजवळ हे दोन्ही जोडायचा प्रयत्न करा, म्हणजे जितकं जवळ येईल ते, म्हणजे आपलं रफू आहे ना ते खूप सुंदर होईल, व्यवस्थित होईल. तर मी आता सरळ इथून टीप घेतलेली आहे. तर अगदी इथून असं थोडंसं अजून एक टीप घेते मी, थोडीशी अगदी जोडून अशी. तर तुम्हाला दिसत असेल मैत्रिणींनो. तर हे बघू शकता, मी अशी जवळजवळ थोडंसं जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, सरळ टीप मारलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर असं अगदी आडवं ठेवून जिथं आपल्याला कट झालेला आहे ना तिथं असं आडवं ठेवून व्यवस्थित आपल्याला मागं पुढं करत टीप मारायची आहे. म्हणजे अशी बारीक अगदी टीप घ्यायची आपल्याला. तर व्यवस्थित असं मागं पुढं करत आपल्याला रफू करायचं आहे. इथं पण तसंच करून घ्यायचं आपल्याला अगदी. असं टीप जास्त दिसता कामा नये, इतकं व्यवस्थित करायचं आपल्याला. तर अनेकदा आपल्याला एक 2-3 वेळा तरी आपल्याला असं करून घ्यायचं आहे रफू व्यवस्थित, जेणेकरून ते दोन्हीही पदर जोडले गेले पाहिजेत व्यवस्थित.
तर आता आडव्या पद्धतीने इथं पण करूया आपण. तर आपल्याला मागं पुढं असं करायची आहे सुई. तर आता तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपलं रफू झालेलं आहे. तर आता एकदा आपल्याला ह्याच्यावर इस्त्री मारून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित दिसतंय ते मारून झालं की एकदम प्लेन असं. तर बघू शकता. आणि जे आपलं एक्स्ट्राचं कापड जे राहिलेलं आहे ना, एक्स्ट्राचं झालेलं आहे ते पाठीमागच्या साईडचं कट करून टाका. ठेवताना मात्र जास्त ठेवा, कारण काय होतं बराच वेळा की आपण टीप मारताना एखादं सरकू शकतं. तर हे बघू शकता किती छान पद्धतीनं आपलं रफू व्यवस्थित झालेलं आहे. सेम मॅचिंगचा असा दोरा वापरा, अजिबात फिनिशिंग सहित आपलं हे रफू तयार झालेलं आहे. तर दुसरा प्रकार तुम्हाला दाखवते. तर आज आपण आता दुसरी पद्धत बघणार आहोत. की आता पहिली पद्धत मी दाखवली तुम्हाला की कशा पद्धतीने रफू करा. आता दुसरी पद्धत, जर समजा तुमचं कुठलंही म्हणजे ब्लाऊज, साडी, ड्रेस असं कट वगैरे झाला असेल किंवा चुकून झालं असेल किंवा कात्री लागली असेल किंवा खेळात वगैरे अडकला असेल, तर काय करायचं आहे आपल्याला. जर समजा मी इथं छोट्या कापडावर तुम्हाला दाखवत आहे जांभळ्या कलरचं कापड आहे, तर काय करायचं आहे आपल्याला, जितकं शक्य होईल तितकं न ओढाताण करता आपल्याला थोडंसं त्याला असं टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे जिथं कट झालेलं आहे ना तिथं थोडंसं कापड जोडून जुळवून मग त्याच्यावरून आपल्याला असं टीप मारून घ्यायची आहे अलगद अशी. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, बघू शकता, म्हणजे जास्त अशी हे नाही, ओढून ताणून नाही मारायची, अगदी अलगद मारायची थोडीशी, म्हणजे जेणेकरून कापड थोडंसं जोडलं गेलं पाहिजे ह्यासाठी. आणि त्याच्यानंतर हा पेपर आहे ना, हा खाली ठेवायचा आहे जिथं आपण कट झालेला आहे तिथं, म्हणजे आपला साधा न्यूजपेपर आहे हा, तो तुकडा असा जिथं कट झालेला आहे तिथं ठेवायचा आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपल्याला तिथून व्यवस्थित असं रफू करून घ्यायचं आहे. अगोदर त्याच्यावरनं पण सरळ टीप मारून घ्यायची. तर मी अगोदर अलगद असं तिथून सरळ टीप मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, थोडंसं असं मागं पुढं करत ते टीप हे करायची आहे, म्हणजे रफू केल्यासारखं करायचं आहे त्याला. मागं पुढं म्हणजे असं तुम्हाला दाखवते किती छान पद्धतीनं हे पण आपलं रफू झालेलं आहे. तर हे बघू शकता, हे रफू इथं झालेला आहे व्यवस्थित. आणि जो पेपर एक्स्ट्रा झालेला आहे ना, तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. तर बघू शकता.
अगदी छान पद्धतीनं आपलं रफू झालेलं आहे. आता तिसरा प्रकार दाखवते. आता तिसरा प्रकार दाखवते. तर बघू शकता, हे कापड असं जर कट झालेलं असेल, कुठलंही असू देत, तर फाटलं असेल किंवा कट झालं असेल, तर काय करायचं आहे आपल्याला, हे कॅनव्हास पेपर घ्यायचं आहे आणि कॅनव्हास पेपर आहे ना असा खाली ठेवायचा त्याच्या जिथं जिथं कट झालेला आहे तिथं. आणि तिथं काय करायचं आहे, अलगद आपल्याला अशी त्याच्यावरून अशी टीप मारायची. अगोदर कॅनव्हास पेपर ठेवून त्याच्यावर जिथं फाटलेलं आहे तिथं कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे. सरळ अगोदर टीप मारून घ्यायची आपल्याला. तर बघू शकता ही अशी टीप मारून घेतलेली आहे. आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला, मागं पुढं करत आपल्याला असं हे करायचं आहे. असं हे जे फूट आहे ना, हे मागं पुढं झालं पाहिजे व्यवस्थित. परत ह्या साईडला पण तसंच करायचं आहे आपल्याला. जे कॅनव्हास एक्स्ट्राचं झालेलं आहे ना, ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. थोडंसं तुम्ही झालं तर बघू शकता कसं फिनिशिंग सहित रफू झालेलं आहे व्यवस्थित. तर अशा पद्धतीनं आपण कॅनव्हास पेपर लावून आतल्या साईडला तुम्ही ह्याच्यावरून अशा पद्धतीनं रफू करू शकता. तेही खूप सुपेरियर आणि खूप छान पद्धतीनं होतं. आणि हे झाल्यानंतर तुम्ही इस्त्री मारली की आणि जरा थोडं त्याला फिनिशिंग सुंदर येतं. तर आता आपण बघणार आहोत चौथा प्रकार. तर त्यासाठी काय करायचं आहे हे बघा. आता असं जर कट झालं असेल किंवा कसंही असू देत, आडवं किंवा असं एल टाईप किंवा असं फिसकलं जरी असेल, तर काय करायचं, तर हातावरती आपण रफू करायचं आहे. तीही पद्धत खूप सोपी आहे. जर शिलाई मशीन नसेल तर तुम्ही हातावर सुद्धा रफू करू शकता. त्यासाठी काय करायचं आहे, 2 पदरी दोरा घ्यायचा आहे. सेम मॅचिंगचा आपल्याला दोरा घ्यायचा आहे आणि गाठ मारायची आहे त्याला. आणि काय करायचं आहे, अगोदर इकडून ह्या साईडनं असं इकडचा थोडासा भाग, इकडचा थोडासा भाग घेऊन आपल्याला असा एक टाका घालायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं, इकडून थोडंसं इकडचा थोडा भाग, इकडचा थोडा भाग आणि असा टाका घालायचा आहे. त्याच्यानंतर असंच करायचं आहे आपल्याला इथं पण. इकडचा थोडा भाग, तो थोडा भाग घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इकडून पण असंच करायचं. इकडे एकदा तिकडे एकदा करायचं म्हणजे खूप सुपेरियर येतं. अगदी शिस्तीत आणि अगदी व्यवस्थित करा म्हणजे अगदी फिनिशिंग सहित येतं रफू. तर हे बघा, नकळत घ्यायचं, इकडून इकडून जास्त कापड धरायचं नाही जेणेकरून ते आकसल्यासारखं दिसू नये. 2च पदरी दोरा घ्या, 4 पदरी घेऊ नका, ब्रॉड दिसेल ते. तर बघू शकता, फक्त आपल्याला अलगद आणि फिनिशिंग सहित हे काम करायचं आहे. ओबडधोबड केलं तर ते खराब दिसेल, त्यामुळं थोडंसं हळूवारपणे करा. तर आता अनेक 2 टाके घालून घ्यायचे आहेत आपल्याला. इकडून थोडंसं कापड तिकडचं घ्यायचं आहे आपल्याला.
आणि काय करायचं आता, खालच्या साईडला आपल्याला अशी सुई न्यायची आहे आणि गाठ मारायची आहे. दोन तीन असे टाके घालून आपण गाठ मारून घ्यायची, म्हणजे जेणेकरून ते पक्क होईल. तर बघू शकता हे पण किती व्यवस्थित फिनिशिंग सहित झालेलं आहे, दिसतच असेल तुम्हाला. तर हे हातावरती घातलेलं आहे. जर शिलाई मशीन असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही रफू करू शकता, त्यामुळे फिनिशिंग पण सुंदर येतं. तर मी चारी पद्धतीनं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. म्हणजे आपलं न्यूजपेपर वापरून रफू कसं करायचं, कॅनव्हास पेपर वापरून रफू कसं करायचं, आणि हातावरती आपण टाके घालून रफू कसं करायचं, हे तुम्हाला चारही प्रकार मी दाखवलेले. आणि कापड वापरून रफू कसं करायचं, म्हणजे घरच्या घरी एकही रुपया खर्च न करता, बाहेर रफूला न देता तुम्ही सहजरित्या तुमचं फाटलेलं किंवा कट झालेलं कुठलाही ड्रेस टॉप असू दे तर तुम्ही रफू करू शकता. तर मैत्रिणींनो, हे रफू करायची पद्धत तुम्हाला कशी वाटली, माझा व्हिडिओ आवडला की नाही हे नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.